चंपाकारण्यात भोजराज नावाचा शिकारी राहत होता। तो रोज जंगलातल्या प्राण्यांना आणि पक्ष्यांना मारत असे, त्यामुळे तो खूप पापी झाला होता। त्याची चाहूल लागली तरी जंगलातील प्राणी पक्षी भीतीनं प्राणी थरथर कापतात। एके दिवशी तो आपल्या शिकारीच्या शोधात असताना एका बेलाच्या झाडावर चढला। खूप वेळ झाला तरी एकही शिकार त्याच्या हाती लागली नाही। तो खूप चिडला व बेलाच्या झाडाचे एक एक पान खाली टाकू लागला। बराच वेळ हा त्याचा उद्योग चालू होता। झाडाच्या बुंड्याशी बेलाच्या पानाचा मोठा ढीग तयार झाला, पण हे भोजराजला माहीत नव्हते। त्या झाडाखाली एक महादेवाची पिंड होती। त्या पिंडीवर बेलाच्या पानांचा ढीग पाहून महादेव प्रसन्न झाले व प्रकट झाले। त्यांना समोर पाहून शिकारी आश्चर्यचकित झाला व म्हणाला, महादेवा, मी खूप क्रूर आहे। मी अनेक वन्यप्राणी मारले आहेत, खूप हिंसा केली आहे, पाप खूप केले, पण पुण्याचे एकही काम केलेले मला तरी आठवत नाही। तरी पण आपण मला कसे बरे प्रसन्न झालात। यावर महादेव म्हणाले, तू हिंसक आहेस। तुझ्या नकळत का होईना तू माझी पूजा केली आहेस। पूजा प्रार्थना हे असे काम आहे की ते चुकून जरी घडले तरी त्याचे चांगलेच फळ मिळते। जर चुकून प्रार्थनेचे फळ इतके चांगले मिळत असेल तर नेहमी तर चांगले काम केलंस तर किती फळ मिळेल। भोजराज शिकाऱ्याला आपली चूक समजली व त्यानं आयुष्यभर कष्ट करून जीवन जगायचे ठरवले। तात्पर्य: एखाद्या चांगल्या कामामुळे देखील आपले आयुष्य बदलून जाऊ शकते।